नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर अखेर खरीप पीक विमा मंजुरी सन 2024 खरीप पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खरीप पीक विम्याचे सोयाबीन या पिकाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांनो। तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून मी व्हिडिओतून तुम्हाला लाईव्ह प्रूफ सुद्धा दाखवणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले व किती पैसे जमा झाले व तसेच शेतकरी बांधवांनो किती टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्याला प्राप्त झालेली आहे हे आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तसेच यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप व एकरी किती पैसे मिळाले हे व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। त्याचपूर्वी आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन बेलला ऑन करा। तर चला शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया कसलाही वेळ न घालवता। सन 2024 या वर्षीचा पीक विमा सोयाबीन व कापूस हा पीक विमा कंपनीतर्फे मान्यता मिळालेली आहे। याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला सुद्धा जमा झालेले आहे। तर हे बघा मी आपल्याला व्हिडिओच्या लाईव्ह प्रूफ मधून दाखवतोय किती पैसे जमा झालेले आहे व शेतकऱ्याला हा 22 गुंठ्याचा जवळपास 11,000 रुपये जमा झालेले आहे। सोयाबीन पिकासाठी फक्त 22 गुंठ्यामध्ये तब्बल 11,000 रुपये जमा झालेले आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे वाटप झालेले व कोणकोणते शेतकरी पात्र आहे। तर आपण बघू शकता की प्रति हेक्टरी जवळपास 21,000 रुपये नुकसान भरपाई ही शेतकऱ्याच्या अकाउंटला थेट जमा झालेली आहे। हे बघू शकता आपण व्हिडिओच्या लाईव्ह प्रूफ आपल्याला दाखवत आहे मी। प्रति हेक्टरी 22,000 रुपये हे कोणाकोणाला, पण आपण ज्यावेळेस तक्रार केलेली होती ना त्यावेळेस आपल्याला पिकाची पाहणी करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून काही लोक व प्रतिनिधी आलेले होते। तर त्यावेळेस त्यांनी आपल्या नुकसानाची किती प्रमाणात नुकसान झालेले ही त्याच्यावर नोंद केलेली आहे। 80%, 90% जी काय नुकसान भरपाई झालेली होती त्याच्यावर नोंद केलेली होती। तर त्यानुसार आपल्याला हे पैसे वितरित केले जात आहे शेतकरी बांधवांनो। तर यामध्ये विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर मराठवाड्यातील सुद्धा काही बरेचसे जिल्हे त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा झालेले सुद्धा आहे व कोणकोणत्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा झालेले व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपण कमेंट करून सांगा। व जे शेतकऱ्यांना अजून पैसे जमा झालेले नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। तर आता काल परवा जी केंद्र सरकारची बैठक झालेली होती ना तर त्या बैठकी दरम्यान शेतकऱ्यांसाठी ही एक वाईट बातमी समोर आलेली आहे। तर ती कोणती चला बघूया। 1 रुपयामध्ये आपण जो आता पीक विमा भरत होतो ना तर तो आता केंद्र सरकारने बंद केलेला आहे। तर त्यासाठी आता आपल्याला पैसे मोजावे लागणार आहे म्हणजे हे शेतकऱ्यांच्या हितीने एक वाईटच झालेले आहे। तर आता पीक विमा भरण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहे शेतकरी बांधवांनो। तर हे शेतकऱ्यांसाठी खूप अतिशय वाईट बातमी आहे। केंद्र सरकारने हे करायला नको हवे होते। तर आपल्याला काय वाटते आपण हे कमेंट करून आपले मत नक्कीच कळवा व तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे व आपण कुठून आहात हे कमेंट करून सांगा शेतकरी बांधवांनो। धन्यवाद। जय जवान जय किसान।